हा एक उपाय करा, जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होईल. श्री स्वामी समर्थ. हा एक असा मंत्र आहे ज्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तेव्हा एकदा या मंत्राचा जप करून प्रत्यक्ष याची अनुभूती घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या मंत्राची साखळी पूर्ण करायला श्री स्वामी समर्थ लिहायला आणि म्हणायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राविषयी रोचक माहिती. श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र हा जप श्री बाळाप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्याचे पोट दुखायचे. नाभिस्थानात एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे. ती 1,25,000 जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा 1,25,000 जप कोणता करायचा, असा प्रश्न श्री बाळाप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा 1,25,000 जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी बाळाप्पा श्री स्वामी समर्थांसमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि 1,25,000 जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याचप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी अक्कलकोट येथे स्थापन केलेल्या हाक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळाप्पा गेले. तेथे सतत एकरकमी 1,25,000 जप केला आणि काय आश्चर्य, नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध, स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे. याचा कुठल्याही संकटामध्ये जप करा, तुमची सुटका नक्की होईल. आता या जपाचा अर्थ काय आहे? श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य. स्वामी म्हणजे स्वतः मधील मीचे स्वाहा करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करती एक शक्ती. श्री स्वामी समर्थ हा एक 6 अक्षरी मंत्र आहे. आता हाच जप उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ एकूण 10 भक्तांनी एक माळ केला तर 108 × 10 म्हणजेच 1080 इतकी स्वामी भक्तांना जप करणाऱ्यांना 1080 इतकी हॉर्स पॉवर शक्ती लाभते आणि वातावरण शुद्धी करण्यास म्हणजेच वायुमंडल शुद्धी करण्यास मदत होते. त्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधकांकडे आकर्षित होतात. त्यांच्याकडून चांगली कामे ईश्वरी शक्तींकडून करून घेतली जातात. अशा प्रकारे जप सामर्थ्य निर्माण करताना जप करणाऱ्यांमध्ये अहंकार, स्वार्थी वृत्ती, मी एकटा हे करील, स्वामी समोर येणारी धनसंपदा घरी नेणे, स्वामी समोर येणारे वस्त्र, खाद्यपदार्थ, सोने नाणे घरी नेणे, अशी वृत्ती असल्यास त्याचे वाईट परिणाम साधकांवर होतात. घरच्या कोर्ट कचेऱ्यात अपयश येतं. घरातल्या स्त्रियांमध्ये रोगवृत्ती बळावते. विस्मरणासारखे रोगवृत्ती, आजारपण बळावणे, श्री स्वामींचा हात सोडून दुसऱ्या पंथात जाणे इत्यादी गोष्टी बळावतात.
आता पुढे जाऊन जर ज्ञानाचा अर्थ काढला, सामूहिक श्री स्वामी समर्थ जपाची फार मोठी जादू आहे. म्हणूनच सर्वांनी मिळून जप केलेला स्वामींना खूप आवडत असे. त्याला सांघिक जप असे म्हणतात. सांघिक जप खूप मोठी सांघिक नामस्मरणाची शक्ती निर्माण करते. कारण प्रत्येक अक्षरात मंत्रोक्त वेदोक्त शक्ती आहे. म्हणूनच माझ्यासोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, 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 चरणार्पणमस्तु. अशाच प्रकारचा जप करत राहा आणि आपल्या सर्व अडचणींपासून मुक्त व्हा. अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार, धन्यवाद.